आज बनवलेले आहेत आपण उडदाचे आणि मुगाच्या डाळीचे कुरकुरीत असे खमंगदार असे पापड बनवलेले आहेत। आणि हे पापड खूप पातळही झालेले आहेत आणि ते जाडही वाटत नाहीये आणि त्याच्यावरती अजिबात पीठ लागलेलं अजिबात पीठ लागलेलं नाहीये आणि हे खूप कुरकुरीत असे पापड झालेले आहेत आणि चवीलाही खूप छान झालेले आहेत। तर इथे मी पूर्ण पापड बनवून घेतलेले आहेत। ही रेसिपी आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये कसे बनवले, काय ट्रिक वापरल्या आणि तुमचेही असे पापड बनवण्यासाठी आपण काय करणार आहे। तर आपण काय घेतलेलं आहे, ही वाटी घेतली। ह्या वाटीच्या प्रमाणात आपण जे डाळी आहे ते घेणार आहे। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ 1 वाटी घेऊन नंतर आपण अजून अर्धा वाटी घेतलेली आहे, म्हणजे मुगाची डाळ 1 वाटी आणि उडदाची डाळ 1.5 वाटी। तर याचं पीठ मी चक्कीमध्ये करून घेणार आहे। तर याच्या आपल्या चवीसाठी 1 चमच आपण मिरी घेतलेले आहेत। नंतर इथं चवीनुसार मीठ, 2 चमच पापड खार आहे, 1 चमच हिंग आहे आणि जे मिरे घेतलेले होते ना ते आपण बारीकसे असे ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत। आता राहिलं काय, सर्व तर साहित्य झालंच। तर आता आपण हे जे आहे ते पीठ हलकंसं मळून घेणार आहे। जर जितकं मी पीठ घेतलं होतं ते सर्व जे पीठ आहे ते मी एका प्लेटमध्ये घेतलेले आहे। त्यामध्ये मिरची पूड घेतलेली आहे ओबडधोबड, नंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, साधारण 1 चमच मी मीठ घेतलेलं आहे। नंतर हा पापड खार आहे, पापड खार मी 2 चमचे पूर्णपणे घेतलेला आहे। यानंतर 1 चमच हिंगाचा वास आणि त्याची टेस्ट खूप छान लागते। तर तुम्ही नक्की हिंग वापरा, हिंग अजिबात स्किप करू नका। यानंतर आपण हे सर्व मिक्सर आहे ते असं एकत्र करून घेतलेलं आहे। तर यामध्ये थोडं करून आपण पाणी ॲड करणार आहे आणि त्याचा छोटासा असा घट्टसर म्हणजे मीडियम असा, जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही, असा गोळा बनवून घेणार आहे। इथे मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्याला हलकंसं मी तेल लावते। तेल लावल्यानंतर आपण याला 4 तास रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। तुम्ही जर हे रात्री मळून ठेवलं तरीही खूप छान होईल, पण इतका टाईम नसतो, त्यामुळे आपण 4 तास मळून ठेवलेलं आहे। साधारण 4 तास रेस्ट केल्यानंतर आपण हे आता लाटण्यासाठी घेणार आहे। पहा, पीठ खूप असं मऊ झालेलं आहे। तर याचा गोळा कसा तयार करायचा, तर हातामध्ये एक त्याची गोळ्याचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या मध्ये ठेवूनच त्याचा गोळा बनवायचा आहे आणि जिथं क्रॅक पडले असेल ते क्रॅक आपण अशा प्रकारे काढून ठेवायचे आहेत। असा खूप छान असा आपला गोळा तयार झालेला आहे। तर इथे आपण हा गोळा जो आहे तो लाटण्यासाठी घेणार आहे। आता इथं आहे आपली मेन ट्रिक। तर इथं मी आपल्या साखरेची बॅग असते ना ती घेतलेली आहे आणि त्याचं स्क्वेअर असा मी त्याचा कट करून घेतलेला आहे। पुळपुटावरती आपण एक कागद ठेवला, त्याच्यानंतर पिठाच्या गोळ्याला मी तेल लावलेलं आहे दोन्ही बाजूनी आणि याचा आता मी हलकं लाटून घेते। म्हणजे आपल्याला जर लाटायचं असेल तर आपण जो प्लास्टिकचा कागद आहे त्याला आपण असं फिरवून घ्यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये फिरवून घेते ना तसं फिरवून घ्या, म्हणजे आपल्याला जशा प्रकारे आपल्याला लाटायचा आहे तसा। नंतर आपण पलटीही करू शकतो आणि त्याच्या ज्या म्हणजे मध्ये ज्या घड्या आलेल्या असतात त्या घड्याही काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे असं पातळसर, किती पाहिजे पातळ तितका पातळ आपण लाटू शकतो, याच्यापेक्षा मोठाही होऊ शकतो, पण मी इतकाच पापड घेतलेला आहे। आणि हे सुकतात पण, असे पापड पातळ बनवले ना हे लगेच सुकतात। आता मी एक त्याचा वरचा कागद काढून घेतलेला आहे आणि हा खालचा कागद पकडून एक ओढणी अंतरलेली आहे, त्या ओढणीवरती टाकून घेते। पहा अशा प्रकारे। तर याच्यावर टाकल्यानंतर हाताने थोडं थप करायचं आहे आणि अलगद हाताने आपण जो वरचा कागद आहे तो पहा व्हिडिओमध्ये दाखवते, अशा प्रकारे अलगद निघतो आणि त्याचा म्हणजे त्याची थिकनेस पहा पापडाची किती बारीक झालेली आहे, खूप बारीक झालेली आहे। अशाच प्रकारे मी सर्व पापड करून घेतले। साधारण 3 तासानंतर हे हलके सुकले होते। सुकल्यानंतर काय करायचे, आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे पार्ट, आपले पापड इतके तयार झालेले आहेत तर ते एकावरती एक आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते जास्त वाकडे तिकडे बनत नाहीत, एकसारखे बनतात। तर इथे मी पापड एक करून साधारण 5 पापडचा एक ग्रुप तयार करते आणि असे पापड करून मी एकावरती एक ठेवून घेते। पहा अशा प्रकारे एकावर एक आपण पापड ठेवून घ्यायचे आहे आणि पुढची प्रोसेस आहे ती ट्राय करायची आहे। साधारण 1 ते 2 दिवस आपल्याला हे पापड सुकायला लागतात। हे पापड पंख्याखाली आणि घरामध्ये सुकवायचे आहेत, अजिबात उन्हामध्ये सुकू नका। उन्हामध्ये सुकले ते खूप कडक होतील आणि ते लगेच तुटतील। तर इथे मी 2 दिवस घरामध्ये फॅनखालीच पापड सुकवलेले आहेत। तर याच्यातलं एक पापड घेऊन आपण मीडियम फ्लेमवरती तेल गरम केलेलं आहे, त्या गरम तेलामध्ये आपण हलकासा पापड भाजून घेऊया।
तर चला, इथे मी कढई ठेवलेली आहे आणि तेलही आपलं गरम झालेलं आहे. गरम तेल झाल्यानंतर आपण त्यामध्ये पापड टाकलेले पहा, लगेच फुलतोय आणि त्याचं बघा किती म्हणजे असं काळपट पडलेलं नाही. मी घरातलीच डाळ म्हणजे वापरलेली आहे उडदाची, अजिबात काळपटपणा नाही आहे. खूप म्हणजे खूप छान दिसतात आणि आता बघा लगेच तुटतात हे आणि तोंडात घेतल्यानंतर अगदी जिभेखाली विरघळतात. जर अशा प्रकारचे तुम्हाला अजून रेसिपी पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा.